प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पहा त्यांचं एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. विषय आहे संकलित मूल्यमापन 2 पॅट 3 महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदणीबाबत. पहा, या ठिकाणी जी आपण पॅट चाचणी घेतली होती त्या पॅट चाचणीचं चॅटबॉटवरती काय करायचं आहे तर मार्काची नोंदणी करायची आहे. पहा काय आहे पत्र, तर उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पातील SIG इम्प्रूव्ह लर्निंग असाइनमेंट सिस्टीम नुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन 1 आणि संकलित मूल्यमापन 2 पहा म्हणजे अशा प्रकारे या पॅटच्या 3 चाचण्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन 2 म्हणजे पॅट 3चे आयोजन दिनांक 4 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम भाषा मराठी असेल, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचे संकलित मूल्यमापन 2 घेण्यात आले. सदर संकलित मूल्यांकन 2 पॅट 3 शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आले होते. तसेच सदर मूल्यांकनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र VSK यांच्यामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबत सविस्तर सूचना यूट्यूबद्वारे देण्यात येतील. पहा म्हणजे या ठिकाणी जे विद्या समीक्षा केंद्र आहे VSK यांच्यामार्फत आपल्याला पोर्टलवरती हे जे पॅटचे गुण आहेत ते भरायचे आहेत. त्याच्या सविस्तर सूचना या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर काय सांगितलं आहे तर विद्या समीक्षा केंद्र VSK पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र पॅट चॅटबोट संकलित मूल्यमापन 2 पॅट 3 गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यावर संकलित मूल्यमापन 2 चे गुण शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे. सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन 2 चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावे याचा सविस्तर मार्गदर्शक सूचना याबाबतचे व्हिडिओची यूट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच पॅट या चॅटबॉटचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठीक 12 ते 1 या कालावधीत यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. पहा म्हणजे या ठिकाणी कसे प्रकारे आपल्याला चॅटबॉटवरती संकलित मूल्यमापन 2 चे गुण भरायचे आहेत त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी यूट्यूबद्वारे 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठीक 12 ते 1 या कालावधीमध्ये शिक्षकांना देण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यूट्यूबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे. पहा म्हणजे शिक्षकांना आपण सांगायचं आहे की या ठिकाणी 15 तारखेला 12 ते 1 या वेळामध्ये काय होणार आहे यूट्यूबद्वारे पॅट जी चाचणी आहे त्याचे गुण कशा प्रकारे भरायचं त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी होणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन 2 चे गुण दिनांक 15 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजे पहा त्यानंतर 15 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्येच काय करायचं आहे तर जे आपले गुण आहेत पॅटचे ते पॅटचे गुण या ठिकाणी चॅटबॉटवरती नोंदवायचे आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र VSK पुणे यांच्यामार्फत पॅट हा चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन 2 चे गुण कसे भरावे याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन 2 घेण्यात आलेले आहे अशा इयत्ता 3री ते 8वीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवायचा आहे. या ठिकाणी ही गुगल लिंक दिली आहे. तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे. पहा आता यूट्यूब लिंक दिलेली आहे. शिक्षकांना मार्गदर्शन 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळामध्ये ही जी यूट्यूब लिंक आहे या यूट्यूब लिंकवरती काय होणार आहे तर शिक्षकांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे की या ठिकाणी संकलित मूल्यमापन 2 पॅट 3चं जे मार्क आहेत ते कशा प्रकारे भरायचे. त्यानंतर पॅट 3 चॅटबॉट मार्गदर्शिका देखील या लिंकला आहे. त्यानंतर संकलित मूल्यमापन 2 गुणांची नोंद करण्यासाठी लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी मार्गदर्शनाची लिंक त्याचबरोबर गुण नोंदण्याची लिंक ही देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शरद गोसावी संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
यांच्या सहीनिसे हे जे पत्र आहे ते पत्र या ठिकाणी निर्गमित झालेले आहे. आपल्याला चॅटबॉटवरती काय करायचं आहे तर संकलित मूल्यमापन 2 पॅटची जी चाचणी झाली 4 तारीख 4 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये, म्हणजे जे आपण प्रथम भाषा, गणित, त्याचबरोबर तृतीय भाषा या 3 विषयाचे जे मार्क आहेत ते मार्क प्रश्ननिहाय आपल्याला काय करायचे आहेत तर चॅटबॉटवरती भरायचे आहेत. अशा प्रकारचं हे पत्र या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे निर्गमित झालेलं आहे. नक्कीच या पत्राद्वारे आपल्याला या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना या ठिकाणी संकलित मूल्यमापन 2चे गुण चॅटबॉटवर कशा प्रकारे भरायचे याबाबतची जे लिंक आहेत त्या लिंक, त्याचबरोबर प्रशिक्षणाची लिंक देखील या पत्राद्वारे दिलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी जे मार्क आहेत ते मार्क भरायचे असणार आहेत आणि ते मार्क कशा प्रकारे भरायचे ते देखील आपण या आपल्या चॅनलवरती त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाणार आहे. जे आपले पॅट स्टार्स प्रकल्पांतर्गत जो हा पॅटचं मूल्यांकन आहे तो मूल्यांकन राबवलं ते अत्यंत चांगल्या प्रकारचं होतं. त्याद्वारे विद्यार्थ्यांचं ज्या चाचण्या आहेत त्या 3 चाचण्या, पायाभूत चाचणी असेल, त्याचबरोबर संकलित मूल्यमापन 1 असेल, संकलित मूल्यमापन 2 असेल, यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेला म्हणजे जे बोर्डाची परीक्षा असेल कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची गुणविभागणी कशी असते, त्यातील प्रश्नांचा काठिण्य पातळी कशी असते याचं संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना झालेलं आहे. नक्कीच हे जे स्टार्स प्रकल्पांतर्गत ज्या पॅटच्या चाचण्या झाल्या त्याद्वारे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि या ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर यूट्यूब व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहून या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं आहे. प्रशिक्षणाचा दिनांक हा परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठीक 12 ते 1 या कालावधीमध्ये या ठिकाणी यूट्यूबद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याची लिंक देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी काय करायचं आहे म्हणजे 15 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये या ठिकाणी ही लिंक चॅटबॉटवर मार्क भरण्यासाठी चालू राहणार आहे. म्हणजे 26 एप्रिलच्या आत आपल्याला सर्व पेपर या ठिकाणी तपासून त्यातले जे मार्क आहेत ते मार्क या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं हे पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. पहा यूट्यूब लाईव्ह लिंक, शिक्षकासाठी मार्गदर्शनाची ही जी लिंक आहे या लिंकला या ठिकाणी आपण लिंक टाकल्यानंतर यूट्यूबला तो जो मार्गदर्शनाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला 15 एप्रिल 12 ते 1 या वेळामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर पॅट 3 चॅटबॉटची मार्गदर्शनाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. हे लिंकद्वारे आपण चॅटबॉटचं जे मार्गदर्शन आहे ते मिळवू शकतो. त्यानंतर संकलित मूल्यमापन 2 गुणाची नोंद करण्याची लिंक, म्हणजे पॅटची 3री चाचणी झाली त्या 3ऱ्या चाचणीचं गुणांची नोंद कशा प्रकारे करायची आणि कुठल्या लिंकला करायची तर ती ही लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं हे जे पत्र आहे ते पत्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने प्रसिद्ध केलेलं आहे. नक्कीच याद्वारे तुम्ही पॅटचे जे गुण आहेत ते गुण चांगल्या प्रकारे भराल. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.